उपासना करण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी, प्रभू दयाखना तुझा स्तुतीचा यज्ञ प्रभू तुला अर्पण करण्यासाठी आणि प्रिय प्रभू दयाखना आत्म्याने आणि खरेपणाने प्रभू तुझी उपासना करण्यासाठी आणि सर्वजण या ठिकाणी आलेला असताना प्रभू आमचा विश्वास आहे तू आमच्यामध्ये आहेस प्रभूजी. प्रिय प्रभू आम्ही आमचं सर्वस्व तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो. प्रभू दयाखना ह्या सर्व जागेचा ताबा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो प्रभू. आमचा ताबा आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो प्रिय प्रभूजी. आणि आम्ही तुला विनंती करतो पवित्र आत्म्या ये आणि आम्हा सर्वांचा ताबा घे. पवित्र आत्म्या तू ये आणि प्रभू सर्व गाणारे वाजवणारे आणि प्रिय प्रभू सर्व प्रिय प्रभू या ठिकाणी जाऊन गेले सर्वांचा ताबा घे. आणि प्रिय प्रभू आम्ही प्रार्थना करतो प्रभू आमच्या पास्टरांचा ताबा घे. त्यांच्या प्रभोदयाखना त्यांनी प्रभोदयाखना सुंदरसं वचन प्रिय प्रभोदयाखना आमच्याशी बोलत असताना प्रिय प्रभोदयाखना आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो. आणि प्रभोदयाखना तुला जे आमच्याशी बोलायचं आहे प्रभूजी त्या वचनाद्वारे प्रभू तू आमच्याशी बोल प्रिय प्रभूजी. आणि प्रिय प्रभोदयाखना त्या वचनाच्या ठाई असले आशीर्वाद प्रभोदयाखना तू प्रत्येकाच्या काही मोकळे कर अशी मी तुला प्रार्थना करते प्रभू. प्रार्थना करते प्रभू हा सर्व हॉल तुझ्या पवित्र आत्मेने भरू दे, तुझ्या अभिषेकाने भरू दे, तुझ्या सामर्थ्याने भरू दे. आज प्रत्येकाला प्रभू तू किती चांगला आहे त्याचा अनुभव येऊ दे. प्रत्येकाला तुझं आरोग्य प्राप्त होऊ दे. प्रत्येकाने तुझ्या प्रभू तुला ग्रहण करण्यासाठी प्रभू दयाखना प्रभू प्रत्येकाचा ताबा घे प्रभूजी. प्रत्येकाचं जीवन बदलून जाऊ दे प्रभूजी. प्रत्येकाला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळू दे प्रिय प्रभूजी. आणि प्रभू तू येण्यासाठी प्रभू दयाखना आम्हा प्रत्येकाला तू तयार कर अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. कारण प्रिय प्रभू दयाखना कोणाला गिळावा म्हणून सैतानचं उकडे फिरत आहे परंतु प्रभू आम्हाला पूर्ण विश्वास आहे प्रिय प्रभूजी तू आमच्या बरोबर आहेस प्रभूजी. आणि प्रभू दयाखना आम्ही तुझ्यावर भिस्त ठेवून चालत असताना प्रिय प्रभू दयाखना जगातले अडथळे प्रिय प्रभू दयाखना कितीही आले तरी प्रभू दयाखना तू त्यातून आम्हाला पुढेच घेऊन जाणारा देव आहेस प्रभूजी. प्रिय प्रभू दयाखना सर्व महिमा सर्व गौरव प्रभू तुझ्या नावाला देते. आणि प्रभू प्रार्थना करते प्रभू दयाखना आज आम्ही सर्वजण प्रिय प्रभू दयाखना प्रभू झावळ्याचा रविवार प्रिय प्रभू दयाखना पाळत असताना प्रिय प्रभू दयाखना आम्ही पारंपरिक रीतीने नव्हे तर प्रभू तुझ्या वचनात ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे प्रिय प्रभू दयाखना आम्ही तो पाळावा म्हणून प्रिय प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. प्रिय प्रभू दयाखना ज्यावेळेस तू यरूशलेमेमध्ये प्रभू दयाखना आलास प्रिय प्रभूजी तेव्हा सर्व लोकांनी प्रभू तुझ्या चरणापाशी प्रभू झावळ्या टाकल्या आणि प्रिय प्रभू दयाखना त्या ठिकाणी प्रभू सर्वांनी तुझा राजा म्हणून प्रभू दयाखना तुझा प्रभू स्वीकार केला आणि प्रभू मोठा जल्लोष केला प्रिय प्रभूजी. आज प्रिय प्रभू दयाखना आजही प्रिय प्रभू अंतःकरणापासून प्रिय प्रभू दयाखना आम्ही प्रिय प्रभू आमची स्वतःची अंतःकरण प्रभू तुझ्या चरणापाशी अर्पण करत आहोत प्रिय प्रभूजी. आणि प्रिय प्रभू दयाखना आम्ही म्हणतो की होसाना प्रभूच्या नावाने येणारा आशीर्वादित असो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. आणि प्रिय प्रभू दयाखना आम्ही आमचं समर्पण तुला करतो प्रिय प्रभूजी आणि तुला आम्ही राजा म्हणून स्वीकारतो प्रिय प्रभूजी. आणि प्रिय प्रभू दयाखना आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. प्रभू दयाखना होऊ दे आजची ही उपासना, आजचं प्रभू दयाखना गीत गाणं, प्रभू तुझी आराधना करणं, प्रभू दयाखना स्तुतीचा यज्ञ प्रभू करणं, सर्व काही प्रभू तुझ्या आशीर्वादाने आशीर्वादित कर. आणि प्रभू होऊ दे प्रभू हा सर्व हॉल प्रभू दयाखना तुझ्या अभिषेकाने भरून जाऊ दे प्रभूजी. प्रत्येकाची सैतानाच्या बंधनातून मुक्तता होऊ दे प्रभूजी. प्रत्येकाचं जीवन बदललं जाऊ दे प्रिय प्रभूजी. आणि प्रत्येकाला प्रिय प्रभू तू येण्यासाठी तू तयार कर अशी तुझ्याकडे प्रार्थना करते. पुन्हा एक वार स्तुती आणि धन्यवाद करते आणि सर्व काही तुझ्या हातात समर्पण करत प्रिय प्रभू ही प्रार्थना येशूच्या नावाने मागते म्हणून ऐकते त्या. आमेन. आपण 2 मिनिटं उभा राहू, फक्त 5 मिनिटं. पवित्र आत्मा पवित्र आत्मा
प्रेज द लॉर्ड हालेलुया. काही लोकांनी बायबल मध्ये ठेवलं, खुर्च्यात मध्ये ठेवलं, खाली ठेवलं. आमेन. हालेलुया. जाऊया आता घ्या. धन्यवाद येशूला, येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांचा राजा, प्रभूचा प्रभू. कशासाठी आनंदित आहात? म्हणा माझा राजा येशू माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. उसके आगे झुककर हम करते हैं सलाम. सगळे बोलते उसके आगे झुककर हम करते हैं सलाम. मजबूत हुआ है यीशु का कलाम. उसके आगे झुककर हम करते हैं सलाम. उधर से हुआ है यीशु का कलाम. प्रेज द लॉर्ड. वो राजाओं का राजा है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वो राजाओं का राजा है. वो राजाओं का राजा है. वो प्रभुओं का प्रभु है. सबके वो राजाओं का राजा है. वो प्रभुओं का प्रभु है. प्रभु यीशु मसीह. प्रभु यीशु मसीह. प्रभु यीशु मसीह. प्रभु यीशु मसीह.
मला प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. मला प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित. होसाना होसाना होसाना, होसाना. से होसाना होसाना. होसाना, होसाना. तुम्ही ओरडला नाही तर दोंडे ओरडते. प्रेज द लॉर्ड. शेजारच्याकडे बघा म्हणा, तू ओरडला नाही तर दोंडे ओरडते. प्रेज द Praise the लॉर्ड. Lord. राजा राजा है. मी बरेल प्रभूच्या नावाने येणारा, तुम्ही म्हणता धन्यवादित असो. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाने येणारा, धन्यवादित असो. प्रभूच्या नावाने येणारा, धन्यवादित असो. सगळेजण मिळून म्हणतील होसाना होसाना होसाना, होसाना. से होसाना होसाना होसाना, होसाना. ओ जय जयकार, जय जयकार. जरी दुःख आहे, संकट आहे, तरी काय होईल? यीशु ख्रिस्त आम्हाला विजय देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुख संकट में भी परमेश्वर हमें क्या करेगा? विजयी करेगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा राजा आहे तशी प्रजा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर तुमचा राजा विजयी आहे तर तुम्ही विजयी आहात. आमेन. किती लोकांचा राजा विजयी आहे? प्रेज द लॉर्ड. जर तुमचा राजा विजयी आहे तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विजयी जीवन जगा. बायबल सांगतं त्याने मृत्यूला हरवलं, त्याने सैतानाला हरवलं आणि त्याने त्याचं राज्य स्थापित केलं. आमेन. जकरियाच्या 12व्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय त्याचं राज्य निरंतरचं राज्य आहे. Praise the Lord. Hallelujah. तुम्ही अशा राजाची आराधना करत नाही की तो राजा फक्त 100 वर्ष 50 वर्ष टिकणार आहे. आमेन. तो राजा अनंत काळापासून अनंत काळापर्यंत. आमेन. हालेलुया. हालेलुया. राजाओं का राजा है.
Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Say Hosanna. 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 आमेन. आपण डोळे बंद करूया, त्याची आराधना करू. पुन्हा शेवटी मी स्तुतीची गीतं घेणार आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आजचा दिवस त्या राजाची स्तुती करण्याचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. क्लोज युअर आईज. डोळे बंद करा. आपण त्याची आराधना करू. तो प्रभूंचा प्रभू, तो तारणारा, तो उद्धारक आम्हामध्ये उपस्थित आहे. थँक यू जीसस. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तेरी प्रार्थना। महिमा से तेरी तू इस जगह को भर। जो भी तू जाए तू यहाँ पे कर। हालेलुया, हालेलुया, यीशु। हालेलुया, हालेलुया, यीशु। करुणा से तेरी नया दिन दिखाता है। डाल बनकर मेरी तू मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है। जब मैं गिरूं तू मुझे बचाता है। हालेलुया, हालेलुया, यीशु। हालेलुया, हालेलुया, यीशु। राजा तू मेरा राजा, तू मेरा राजा, यीशु। अपना तो पुकार सके राजा, मेरा राजा, तू मेरा राजा, यीशु। राजा तू मेरा राजा, तू मेरा राजा, यीशु। तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना। महिमा से तेरी तू इस जगह को भर। जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। हालेलुया, हालेलुया, यीशु। हालेलुया, हालेलुया, यीशु। सारे
बचाता है। जब मैं गिरूं तू मुझे उठाता है, जब मैं पुकारूं तू दौड़ आता है। राजा तू मेरा राजा, तू मेरा राजा यीशु। राजा तू मेरा राजा, तू मेरा राजा यीशु। Oh, thank you, Jesus. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. तू राजा म्हणून आम्हासाठी पुन्हा या पृथ्वीवर आलास देवा. ते मानवी शरीर तू धारण केलंस प्रभू. आम्हासाठी तू राजा पद पुन्हा या पृथ्वीवरती देवापर स्वतःकडे घेतलंस प्रभू. आणि सर्व राजांमध्ये तू राजांचा राजा झालास देवा. तू खरंच बादशाह आहेस प्रभू. तुझ्या समान कोणी नाही देवा. तुझ्या समोर पर्वत मेणासारखे वितळतात, टेकड्या थरथर कापतात प्रभू. देवापा प्रत्येक गुडघा तुझ्या समोर टेकतो, प्रत्येक जीभ कबूल करते की तूच प्रभू आणि तूच राजा आहेस येशू. तू जरी गाडगेच्या शिखरावर बसून आलास देवापा, तरी परमेश्वरा वैभव तुझंच आहे देवापा. तुझ्या लीनतेने, तुझ्या नम्रतेने प्रभू तू संपूर्ण सृष्टीला मिळवलंस देवा. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. आपले हात उंच करून म्हणा प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू आके कर. हालेलुया, हालेलुया यीशु. हालेलुया, हालेलुया यीशु. Yes, Father. हम तेरी आराधना करते रहे प्रभु. सारी सृष्टि आपकी स्तुति करते रहे परमेश्वर. प्रभु सगळा गौरव आम्ही तुला देतो राजा, कारण तूच या सर्व स्तुतीस पात्र आहेस प्रभू. धन्यवाद येशू. सर्व मान, सर्व महिमा आणि सर्व गौरव आम्ही तुलाच देऊ. प्रार्थना येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. आमेन. Say आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण बसून घेऊया देवाच्या उपस्थितीमध्ये. आमेन. हालेलुया. आज सगळे बिलीवर्स चर्च आलेले आहेत. प्रभू तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रभूमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. सगळेजण येशूला जोरात टाळ्या वाजवते. मी म्हणतो येशूसाठी जोरात टाळ्या वाजवते. हालेलुया. अशा टाळ्या माझ्यासाठी ठीक होत्या, येशूसाठी नाही. आमेन. परत एकदा आपण येशूसाठी जोरात टाळ्या वाजवू. मी म्हणतो येशूसाठी टाळ्या वाजवतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जोरात टाळ्या वाजवा येशूसाठी. आमेन. बोलो येशू मसीह की. येशू मसीह की. होसाना, होसाना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती लोक तयार आहेत देवाचं वचन ऐकण्यासाठी? आमेन. ही वेळ आपण देवाच्या वचनाकडे अत्यंत महत्वाचं वचन आपण या ठिकाणी ऐकणार आहे. आणि नक्कीच देव नवीन प्रकटीकरण आज तुम्हाला ऐकवेल आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से हालेलुया.
हालेलुया हालेलुया. जकरियाचं पुस्तक त्याचा 9वा अध्याय 9वं वचन आजच्या दिवसासाठी आज सगळीकडे बहुतेक अनेक देवाचे सेवक किंवा पास्टर, प्रवक्ते, प्रचारक याच वचनातून बोलत असतील आणि म्हणून एकदा आठवण म्हणून सर्व मंडळीसाठी आपण हे वचन वाचूया. जर तुम्हाला सापडलं असेल तर काढून वाचा. जकरिया त्याचा 9वा अध्याय आणि 9व्या वचनापासून पुढे 10व्या वचनापर्यंत. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी आणि यशस्वी आहे. तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. एफ्राईमातले रथ, यरुशलेमातले घोडे मी नष्ट करीन. युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल. त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी जवळजवळ 700 ते 750 म्हणजे जवळजवळ पूर्ण 7 शतक पूर्वी देवाच्या सेवकास, भविष्यवाण वक्त्या जकर्यास हा दृष्टांत देवाने दाखवला. आमेन हालेलुया. देवाने त्याला दाखवलं की एक राजा गाढवीच्या शिंगरावरती. आता या ठिकाणी सिस्टरांनी जे ट्रान्सलेशन मराठीचं वाचलं त्याच्यामध्ये लिहिलं की गाढवीच्या पिल्लावर बसून तो राजा आलेला आहे, परंतु तो शब्द त्या ठिकाणी योग्य नाही. पिल्लावरती इंग्लिश मध्ये त्याला कोल्ट म्हटलेलं आहे किंवा पवित्र शास्त्रामध्ये शिंगरू म्हटलेलं आहे. आमेन हालेलुया. आता एक राजा, येशू ख्रिस्ताचं वय त्यावेळेस 33 वर्षाचा होतं. तो पूर्ण तरुण वयात असताना त्या गाढवीच्या शिंगरावरती बसला. म्हणजे जे शास्त्र अभ्यासक आहेत ते म्हणतात की त्या गाढवाचं वय म्हणजे साधारण तो तरुण वयामध्ये पदार्पण करत होता. त्याचं बालपण संपलं होतं त्या गाढवाचं आणि त्या पवित्रतेमध्येच असताना त्याला मागवण्यात आलं त्या शिंगराला आणि त्या शिंगरावरती येशू ख्रिस्त बसला. आमेन. पिल्लावरती येशू ख्रिस्त बसला नाही, त्याच्यावरती ओझं टाकून त्याला खाली बसवलं नाही, परंतु शिंगरू हा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आला. उल्लेख काय करण्यात आलेला आहे? कोल्ट म्हणजे शिंगरू, जे साधारण त्या तरुण वयामध्ये पदार्पण करणाऱ्या गाढवावरती येशू ख्रिस्त बसला. त्याला शिंगरू असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये 12व्या अध्यायामध्ये याच्याविषयी, योहानाचा 12वा अध्याय आपण काढूया की योहानाचा 12वा अध्याय, त्या ठिकाणी ही भविष्यवाणी पूर्ण होताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. योहानाचा 12वा अध्याय काढा आणि 12व्या वचनापासून पुढं. दुसऱ्या दिवशी सणास आलेल्या, हा वाचा. दुसऱ्या दिवशी सणास आलेल्या मोठ्या लोकसमुदाय येशू यरुशलेमेत येत आहे असे ऐकून हातात खजुरीच्या झावळ्या आपण घेऊया. सगळेजण खजुरीच्या झावळ्या हातात घेऊन, आता त्यावेळेस खजुरीच्या झावळ्या होत्या, पण आता काय माहिती नाही मला, फक्त ठीक आहे. खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले. हा पुढं. आणि गजर करून म्हणाले, होसाना प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असतो. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचा. येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. आणि मग तिथं लिहिलंय, हे सियोनाच्या कन्ये भिवू नको. पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो. या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. आमेन हालेलुया. म्हणजे काय? शास्त्रलेखामध्ये जकर्याच्या पुस्तकात जे लिहिलं होतं ते प्रत्यक्ष घडत असताना त्या शिष्यांनी पाहिलं आणि मग त्यांच्या
त्यांच्या लक्षात आलं की अरे जखर्या म्हणा होता. जखर्याच्या पुस्तकामध्ये शास्त्रलेखात लिहिलेलं, चर्मपत्रावरती लिहिलं असेल त्या भविष्यवक्त्यांनी, ते जुन्या कागदांवरती, त्यावेळेस काही कागद नव्हता, पेन नव्हता, पण चर्मवस्त्र म्हणजे त्यावेळेस चमड्याच्या ह्याच्यावरती लिहिलं जायचं. आणि मग त्या शब्दांवरून त्यांना कळालं की येशू ख्रिस्ताविषयीच जखर्या म्हणत होता. येशू ख्रिस्ताविषयीच त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की तो गाढवीच्या शिंगरावर बसून येणार आहे. आमेन. आणि त्या ठिकाणी इस्रायलाच्या संतानाला म्हणजे सियोनाच्या कन्येला, आमेन, पवित्र शास्त्रामध्ये सियोनाची कन्या म्हणजे इस्रायल पुत्र, आणि संपूर्ण इस्रायल संतान कुणाची, तर दाविदाची. आमेन. म्हणजे काय, दाविदाच्या पुत्रांनो, इस्रायलाच्या कन्यांनो, सियोनाच्या कन्यांनो, भिवू नका, तुमचा राजा प्रेज द लॉर्ड गाढवीच्या शिंगरावर बसून येतोय. हा शास्त्रलेख पूर्ण होत असताना कुणी पाहिलं, शिष्याने पाहिलं. पहा 16 वचन. या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या. या गोष्टी तरी देखील त्यांना समजल्या नव्हत्या. आमेन. त्यांना शास्त्रलेख माहिती होता. यहुदी लोक शास्त्राविषयी अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांना माहिती आहे शास्त्रात काय लिहिलेलं आहे, आणि त्या शास्त्रात लिहिलेल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या डोळ्याने, परंतु तरी देखील त्यांचे डोळे बंद करण्यात आले होते. पहा पवित्र शास्त्रात दुसरं कीर्तिकारास त्याचा 4था अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की या युगाच्या दैवताने अविश्वासणाऱ्यांची मन आंधळी केलेली आहे की त्यांनी ख्रिस्ताच्या स्वार्थेचा प्रकाश पाहू नये, त्यांच्यावरती तो प्रकाश येऊ नये. शिष्यांनी ते पाहिलं, त्यांच्या लक्षात तरी देखील आलं नाही की अरे हा तोच राजा आहे ज्या राजाची नोंद 700 वर्षापूर्वी जखर्याच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने दृष्टांताच्या द्वारे दिलेली आहे. हालेलुया. पवित्र शास्त्र अत्यंत क्लिअरली त्या ठिकाणी संपूर्ण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या प्रकारे स्वागत करण्यात आलं, त्या ठिकाणी योहानाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की त्याने तो फक्त यरूशलेमात येत आहे हे ऐकून सगळे लोक आनंदित झाले. त्यांच्या आतमध्ये उत्साह निर्माण झाला, त्यांच्या आतमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे कारण त्यांनी अनेक चमत्कार त्याने केलेले पाहिले होते. आमेन. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये योहानाच्या 12व्या अध्यायात लिहिलंय, कारण 11व्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं, मेलेल्या लाजराला 4थ्या दिवशी येशू ख्रिस्ताने जिवंत केलं होतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यापूर्वी असा कुठलाही चमत्कार इस्रायलने पाहिला नव्हता. इस्रायलमध्ये 3 दिवसानंतर त्यांना माहिती होतं की मनुष्य जर मरण पावला, माणूस जर मेला, तर त्या मनुष्याचा आत्मा 3 दिवस त्या ठिकाणी फिरत राहतो. त्यांच्या समजुतीप्रमाणे, त्यांच्याकडे जी समजूत आहे, त्यांच्याकडे जी परंपरा आहे, त्यांना असं वाटतं की मेलेल्या माणसाच्या शरीरातून आत्मा निघाला तर तो आत्मा फक्त किती दिवस राहतो, 3 दिवस तो फिरत राहतो, परंतु 3ऱ्या दिवसानंतर तो आत्मा निघून जातो आणि तो अनंत काळामध्ये विलीन होतो. ते सांगतात की ते परमात्माकडे म्हणजे परमेश्वराकडे तो आत्मा निघून जातो, परंतु तो 3 दिवस तिथेच राहतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त 4 दिवस यरूशलेमेत प्रवेश करून आला नव्हता, बेथानीमध्ये आला नव्हता, कारण लाजर मरून त्याला 4 दिवस काही ठिकाणी येशू ख्रिस्ताने मुद्दाम विलंब केलेला आपण पाहतो. आमेन. त्यातला प्रमुख विलंब जो आहे तो लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी आहे. आमेन. हालेलुया. काही लोक म्हणतात आता 2020 मध्ये बास झाला ना करोनाचं, 2020 मध्ये ठीक होता करोना, आता 2021 मध्ये पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा वातावरण. अरे पण जर हा विलंब देवापासून आहे, आमेन, हालेलुया, कदाचित अनेक लोक विश्वासामध्ये स्थिर व्हावे, त्यांना देवावरती विश्वास ठेवण्यासाठी त्यांना पर्याय नसावा, आणि म्हणून ही परिस्थिती जर देवाने निर्माण केलेली तर तुम्ही आणि मी काहीच करू शकत नाही. आमेन. हा करोना काही माझ्या देवाच्या हाताच्या बाहेरचा रोग नाही. आमेन. हालेलुया. जो देव ज्याला माहिती होतं, प्रभू येशूला माहिती होतं की बेथानीमध्ये लाजर मरण्याच्या लागास आलेला आहे, त्याला निरोप पोहोचला होता, परंतु येशू काय म्हणाला 11व्या अध्यायामध्ये बायबल सांगतं, येशू म्हणाला की तो झोपलाय आणि त्याला महानिद्रा लागली, त्याला झोपू दे. आमेन. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस येशू यरूशलेमेत आला, त्यावेळेस बेथानीमध्ये आला, त्यावेळेस किती दिवस झाले होते?
4 दिवस झाले होते. चौथ्या दिवशी येशू ख्रिस्त आला आणि चौथ्या दिवशी येशू ख्रिस्त आला आणि मरिया मार्थाची विश्वासू चर्चची सगळ्यात चांगली आराधक मंडळी असेल, येशू ख्रिस्ताचे सगळ्यात जवळचे लोक कोण होते? मार्था आणि मरिया. लाजर पण त्या घरात येशू ख्रिस्त जेवण करत होता, प्रभुभोजन घेत होता, प्रीतिभोजन घेत होता. त्या घरामध्ये हे दोघ जण येशूची आराधना करत होते. बायबल सांगतं मार्था प्रभूसाठी जेवण बनवत होती, मरिया प्रभूच्या पायाशी बसून त्याला नमन करून आराधना करत होती. सुंदर असं चर्च ते घर होतं. परंतु विश्वास त्या ठिकाणी राहिला का? ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला, विलंब झाला होता, मरिया म्हणाली प्रभू आता त्याचा दुर्गंध सुटला असेल. आमेन. येशू 25व्या वचनामध्ये येशू म्हणाला की मी जीवन आणि मी पुनरुत्थान आहे, मीच त्याला उठवणार आहे. आमेन. हालेलुया. ती म्हणाली हा प्रभू मला माहिती आहे तू जीवन आणि पुनरुत्थान आहे, शेवटच्या दिवशी तू त्याला उठवशील. आमेन. हालेलुया. प्रभू म्हणाला शेवटच्या दिवसाविषयी मी सांगत नाही, मी आजच्या आता या क्षणाच्या विषयी मी तुझ्याशी बोलतोय. मी पुनरुत्थान आहे. प्रेज द लॉर्ड. मी कुणाला पाठवणार नाही त्याला जिवंत करण्यासाठी, मी आलेलो आहे आणि मी त्याला जिवंत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तो जो राजा आहे त्याचं प्रथम दर्शन त्या मेलेल्या लाजराला उठून 11व्या अध्यायामध्ये त्याने स्वतःला प्रगट केलं. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय चौथ्या दिवशी लाजराच्या कबरेवरती येशू ख्रिस्त गेला आणि त्या कबरेवरती असताना संपूर्ण यहुद्यांसमोर, संपूर्ण परराष्ट्रीयांसमोर, संपूर्ण इस्रायलच्या सर्व वडील मंडळासमोर येशू ख्रिस्ताने मेलेल्या लाजराला आवाज दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा मेलेला लाजर त्या कबरेमध्ये किती दिवस होता? 4 दिवस होता. रोमी साम्राज्यामध्ये, रोमी सरकारनेच आज अनेक जगामध्ये जे काही सगळे नियम पाळले जातात ते रोमी सरकारला बेस मानलं जातं. म्हणजे पोस्टमार्टम ज्याला म्हटलं जातं, शरीरातले अवयव बाहेर काढून त्या शरीरामध्ये मसाला भरून ठेवण्याची जी पद्धत आहे ती रोमी साम्राज्याच्या काळातली आहे. आणि यहुद्यांवर रोमी सरकारचं राज्य होतं. रोमी सरकारने मेलेल्या लाजराचं काय केलं असेल? पोस्टमार्टम करताना त्याच्या शरीरातून किडन्या, त्याच्या शरीरातून लिव्हर, त्याचे फुफ्फुस सगळं काढून त्याच्या शरीरामध्ये काय भरलं होतं? मसाले भरले होते. आणि ती बॉडी किती दिवस त्या कबरेत ठेवली होती? 4 दिवस. ज्यावेळेस येशू तिथं आला त्याच्या मनात तरी असेल का की आता हा येशू त्या मेलेल्या लाजराला बाहेर बोलवणार आहे? प्रेज द लॉर्ड. विचार करा की 150 वर्षापूर्वी किंवा 400 किती वर्ष झाले विमानाचा शोध लागू? माहिती कोणाला? नाही माहिती. तुम्ही सांगू शकता? नाही. पण ठीक आहे, आपल्याला काय घेणं नाही, आपल्याला काय सायन्स शिकायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्याला फक्त तारण काळाला बस झालं. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही विचार करा, विमान जे उडतंय आज ते तुम्ही पाहताय म्हणून विश्वास ठेवताय की एवढं मोठं घरा, एवढं बिल्डिंग, एवढं काहीतरी हवेत उडू शकतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या लोकांच्या आधी म्हणजे ज्यांनी विमान उडताना पाहिलं नाही त्यांच्या समोर जर असं कोण बोललं असतं की यार ही बिल्डिंग हवेत उडणार आहे, तर ते लोक काय म्हटले असते? हालेलुया. काय म्हटले असते? मूर्ख माणूस आहे. आम्ही तो शोध लागला. आता ठीक आहे, तुम्ही पाहताय की विमान उडतंय आणि विमानामध्ये 500 लोक बसलेले आहेत आणि 500 लोकांना घेऊन हवेमध्ये 4000-5000 किलोमीटर हवेमध्ये ते विमान उडताना तुम्ही पाहून विश्वास ठेवू शकता की हा उडू शकतो बाबा, कारण शोध लागलेला. पण शोध लागण्यापूर्वी जर तुम्ही म्हणाला असता नाही असं नाही, मी पाहणार आहे 500 लोक हवेत उडताना. आमेन. हालेलुया. मेलेल्या लाजराला उठवण्यापूर्वी त्या ठिकाणी जे याजक परुषी बसले होते ते म्हणाले असतील का की नाही आता येशू आलेला आहे, आता तो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुणाला तरी संशय तरी येईल का की अरे असं होणार आहे या ठिकाणी? आमेन. पण त्याचं प्रभुत्व, त्याचं राजासन, त्याचं राजत्व प्रकट करण्यासाठी परमेश्वराने त्या ठिकाणी ती परिस्थिती निर्माण केली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कदाचित त्याचं प्रभुत्व, त्याचं राजपद पुन्हा प्रकट करण्यासाठी आता या पृथ्वीवरती परिस्थिती निर्माण झाली असेल कोरोनाची.
आमेन, हालेलुया. आणि मग आता सगळे 666 चा शोध लावतात कसं ते येणार आहे. मग सिरियल कोणी म्हणतं इंजेक्शन घ्यायचं का, मग ते लस घ्यायची का, कशावरती. त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. त्या सगळ्या ज्ञानी लोकांचे, विचार करणाऱ्या लोकांच्या गोष्टी आहेत, त्या तत्वज्ञानी लोकांच्या गोष्टी आहेत. माझ्यासारख्या मूर्ख माणसासाठी माझा येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेलेला आहे. हालेलुया. तो गावाच्या शिखरावरच बसून आलेला आणि मी त्याच्या समोर त्याला सजदा करतच राहणार आहे. आमेन, से आमेन, हालेलुया. मग ज्यावेळेस लाजर त्या कबरेच्या बाहेर आतमध्ये होता, येशू ख्रिस्त त्या कबरेच्या बाहेर होता, पवित्र शास्त्र सांगतं त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी नैराश्याच्या परिस्थितीमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी 35व्या कष्टामध्ये सगळ्यात छोटस वचन पवित्र शास्त्रातलं बायबलमध्ये लिहिलंय, येशू रडला. आमेन, हालेलुया. येशू रडला. येशूला माहिती होतं ना येशू लाजराला जिवंत करू शकतो. येशूला माहिती होतं ना, त्याला माहिती होतं की मी याला उठवणार आहे. आता पुढे 5 मिनिटानंतर मी त्याच्या कबरेवरती उभा आहे, तो जो आतमध्ये त्याला मी आवाज देणार आहे आणि तो उठून बाहेर येणार. तरी पण येशूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, कारण तो तुमच्यासारखा, माझ्यासारखा संपूर्ण मनुष्य बनून या पृथ्वीवरती आला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो एकाच वेळेस संपूर्ण मनुष्य होता आणि त्याच वेळेस तो संपूर्ण प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा होता. पवित्र शास्त्र सांगतो त्याने हात उंच करून प्रभूचे आभार मानले आणि त्या मनुष्य रूपामध्ये त्याने देवाचा सामर्थ्याला प्रगट केलं. बायबल सांगतो तो म्हणाला, लाजरा बाहेर ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लाजरा बाहेर ये हा शब्द ज्यावेळेस त्याच्या मुखातून निघाला त्यावेळेस त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं त्याचं शरीर कसं ठेवलेलं होतं, पोस्टमॉर्टम केलेलं, पंचनामा करून त्याचे सगळे अवयव काढलेले असतील. त्या परिस्थितीमध्ये येशू म्हणाला, लाजरा बाहेर ये. आमेन. परंतु राजाचा शब्द दिगंतरी पोचतो. पवित्र शास्त्रामध्ये लिहिले, फरात नदीपासून पृथ्वीच्या त्या टोकापर्यंत त्याचा शब्द पोचतो. आमेन. प्रभूचा शब्द ज्यावेळेस स्वर्गामध्ये पोहोचला, हजारो देवदूत अवयव घेऊन त्या कबरेच्या आत गेले आणि त्याने पुन्हा ते लाजराचं शरीर तसंच्या तसं तयार केलं. आमेन. ज्यावेळेस राजा बोलतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी शक्य होतात. आमेन, हालेलुया. मेलेल्या लाजराला जिवंत करण्यात आलं. दुसऱ्या क्षणाला लाजराला त्या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलं, बेत वस्त्रांनी गुंडाळलेलं ती शरीर त्या ठिकाणी उठून चालत बाहेर आलं. आमेन. कारण कोण बोलला होता? आमेन. सर्वसाधारण मनुष्य नव्हता, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू बोलला. आणि हा चमत्कार इस्रायली लोकांनी पाहिला. आणि म्हणून ज्यावेळेस येशू बेथानिक मधून यरुशलेमकडे निघाला, येशू यरुशलेमेत प्रवास करून येत होता, त्या सगळ्या चमत्काराला पाहून सगळे इस्रायल लोक म्हणाले, प्रभूच्या नावाने येणारा होसाना होसाना. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये तपासून पहा, कुठंच येशू ख्रिस्ताचा गौरव करण्यात आलेला नव्हता, कुठंच त्याला राजा म्हणून स्वीकारण्यात आलं नव्हतं. फक्त त्याला राजा म्हणून स्वीकारण्यात आलं ते या दिवशी सावळ्याच्या रविवारी. आमेन. हाच तो दिवस होता ज्या दिवशी एकुलता एक पुत्र देवाचा या पृथ्वीवर गौरवला गेला. आमेन. इतर वेळेस त्याला तुच्छ मानण्यात आलं. यशया 53 तुम्ही पाहिलं. आता मी गुरुवारी आणि शुक्रवारी मेसेज देणार आहे, तुम्ही सगळेजण तो मेसेज ऐकणारच आहात. येशू ख्रिस्ताने जे अपमान सहन केलेले त्याविषयी किंवा त्याला बसलेल्या फटक्यांविषयी त्याचं मर्म या ठिकाणी बोललं जाईल. परंतु एकाच ठिकाणी फक्त प्रभूला परवानगी देण्यात आली. प्रभूने परवानगी दिली की हो दे माझ्या पुत्राचा एकदा तरी राजा म्हणून गौरव. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमेन, हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये जांभळे वस्त्र राजाला देण्यात येतात. ज्या घराण्यात जर राजा म्हणून जन्माला आला तर त्याला काय दिलं जातं? त्याला सोन्याचा दंड दिला जातो, त्याला सोन्याची मुद्रा दिली जाते, त्याच्या डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट, हिऱ्याचा मुकुट घालण्यात येतो, त्याला सुंदरातला सुंदर घोडा त्याच्यासाठी तयार करण्यात येतो,
त्याच्यासाठी सगळी संपूर्ण सैन्य त्याच्यासाठी तयार करण्यात येतं. तो राजमहालामध्ये राहतो. त्याचा जन्म ज्यावेळेस होतो त्यावेळेस संपूर्ण शहर सजवलं जातं. परंतु पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, बायबल सांगतं त्याच्या जन्माच्या वेळेस त्याला जागा मिळाली नाही, त्याला गवाडीमध्ये जन्म घ्यावा लागला. आमेन, हालेलुया. कोणी विचार करणार नाही, कोणी मनात आणणार नाही, या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आमेन, हालेलुया. कोणीच विचार करू शकत नाही अरे राजा असा थोडी जन्माला येतो. आमेन, हालेलुया. आमेन. राजा असा जन्माला येऊ शकतो नाही, कुणीच विचार करणार नाही. परंतु त्याचं सामर्थ्य त्याने प्रगट केलं आणि मग इस्रायली लोकांनी पाहिलं की अरे प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे, आशीर्वादित आहे, हाच तो प्रभू आहे, हाच तो उद्धारक आहे, हाच तो राजांचा राजा आहे. आणि मग सगळे झावळ्या घेऊन त्या दिवशी बाहेर पडले. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल मध्ये आपण वाचलं योहानाच्या 12व्या अध्यायामध्ये खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाला आणि गजर करून म्हणाले, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा. येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावरती तो बसला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतात पास्टर हा संदेश मी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. आमेन. आणि म्हणूनच आजचा जो हाफ मेसेज आतापर्यंत मी दिला तो हाफ मेसेज प्रत्येकाला माहितीये आणि मी पुन्हा एकदा त्याच्यावरती प्रकाश टाकलेला. परंतु मग त्याचा 25वा अध्याय या संदेशाला कनेक्ट करून ज्यावेळेस तुम्ही ऐकताल त्यावेळेस तुम्हाला जाणीव होईल की होय या दिवसाचं किती महत्व आहे. आमेन, हालेलुया. काढूया मत्तयाचा 25वा अध्याय. सगळेजण जातील मत्तयाचा 25वा अध्यायाकडे. 25 पहिल्या वचनापासून पुढे. हा. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे लागत निघाले. हा. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. हा. कारण मूर्ख कुमारींनी दिवे घेतले पण आपणाबरोबर ते घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेही घेतले. मग वराला विलंब लागला व सर्वच डुलके आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे, वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपले दिवे नीट करू लागले. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतः करता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हास हकीक सांगतो, मी तुम्हास ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा या ठिकाणी प्रभूने हा दाखला मुद्दामून मत्तयाच्या शेवटच्या भागामध्ये म्हणजे आता 25, 26, 27 आणि 28 तीनच अध्याय राहिले होते मत्तय संपायला. अध्याय संपलं म्हणजे काय? येशू ख्रिस्ताच्या 3.5 वर्षामध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. ज्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला किती महत्वाच्या त्या जाणून घ्यायच्या. योहानाच्या 12व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की खजुरीच्या झावळ्या घेऊन येणार आहे पुढच्याच आठवड्यामध्ये, म्हणजे फक्त 4 दिवसानंतरच जे लोक म्हणत होते प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो, ते लोक गुरुवारी रात्री 11 वाजता त्या याचकांबरोबर, त्या हन्ना सफीरा बरोबर, त्या सगळ्या याचक पुरुषांना घेऊन आले आणि सगळेजण मिळून हेरोदाकडे जाऊन काय म्हणाले, याला वधस्तंभावरती खिळा. हालेलुया. फक्त 4 दिवसाच्या अंतराने जे लोक झावळ्या घेऊन त्याच्या समोर त्याला राजा म्हणून स्वीकारत होते तेच म्हटले याला वधस्तंभावरती खिळा. आमेन. कुणी इस्रायली लोकांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यासाठी हेरोदाला ते लोक मागे लागले होते. कोण गेलं होतं? कोण त्या याजकांबरोबर ओढण्यासाठी गेलो होतं? जे लोक या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या स्वागतासाठी आपले कपडे फाडून त्याच्या समोर त्या गाडवीच्या शिखरासमोर टाकत होते, तेच लोक 4 दिवसानंतर त्या ठिकाणी उभा राहून येशू ख्रिस्ताला वधस्तंभ
स्तंभावरती खेळा म्हणत होते. आमेन. हालेलुया. ही वास्तविकता आहे. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला राजा म्हणून स्वीकारलेलं आणि तुम्ही म्हणता होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादी असो, तुमचा विश्वास सैतान थंड करण्यासाठी परिस्थिती निर्माण करेल, तुम्हाला झोप येईल. आमेन. आणि म्हणून त्या 5 कुमारिका आणि 5 कुमारिका दोघांमध्ये जे अंतर आहे ते आजच्या दिवशी समजून घेतलं पाहिजे. आमेन. हालेलुया. कारण ज्या लोकांनी त्याला प्रभू म्हणून स्वीकारलं, राजा म्हणून स्वीकारलं, त्याच लोकांनी नंतर जाऊन येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ठेवण्यासाठी त्या याजकांना सपोर्ट केला. आमेन. ते येशू ख्रिस्ताच्या विरोधात उभे राहिले. हालेलुया. परिस्थिती तुमच्यावरती संकट येतील तर तुम्ही धीर धरून राहिला तरच तुमचं तारण शेवटपर्यंत टिकणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. कुठे आता प्रभू नाही दिसत. आता करोना आला, आता वाईट दिवस आले, मंदी आली, नोकरी गेली, फॅमिली तुटली, माझ्या घरातला सगळ्यात जवळचा मनुष्य माझा मरण पावलाय. अशा परिस्थितीत मी कशाला चर्चला जाऊ? आता कशाला मी प्रभूला होसाना होसाना गाऊ? आमेन. का तो दिवा विझलेला आहे, ते तेल संपलेलं आहे, पवित्र आत्म्याचं तो आवेश संपलेला आहे. पूर्वी चर्च मध्ये येताना जोश होता, आवेश होता, आपले कपडे फाडून नाचण्याची दाविदासारखी तयारी होती. मी कितीतरी लीडर्स पाहिलेले जे सुरुवातीला येतात इतक्या आवेशाने चर्च मध्ये सेवा करतात, फक्त थोडस ज्ञान वाढू दे 2-3 महिन्यांनी गायब होतात. हालेलुया. कुठे गेलता? दुबईला गेलतो. आपल्याला माहित आहे तुझं दुबई कुठे आहे. Praise the Lord. हालेलुया. तू दंड झाला होता. आमेन. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये पहा, त्या कुमारींना माहिती होतं, 10च्या 10 कुमारी त्या ठिकाणी ज्या होत्या त्यांना माहिती होतं की वर येणार आहे आणि वरासाठी त्या तयार होऊन बसल्या होत्या. आमेन. त्यांनी हातामध्ये दिवा घेतला होता, त्याच्यामध्ये तेल होतं आणि ते तेल घेऊन ते वाट पाहत होते. वर म्हणजे राजा. आमेन. हालेलुया. हालेलुया. काही स्त्रिया मान्य करत नाही वर म्हणजे राजा आहे. आमेन. मला स्वामी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पहा, ज्यावेळेस वर येणार आहे त्यावेळेस त्यांनी काय करायचं होतं? त्याचं स्वागत करायचं होतं. परंतु 5 ज्या शहाण्या होत्या त्यांनी काय केलं? आपण तयारीत असावं म्हणून तेल जास्त घेतलं. आमेन. आमेन. हालेलुया. तेलाचं प्रमाण आहे प्रियांनो, या ठिकाणी नीट पहा. आमेन. आणि पवित्र शास्त्रामध्ये तेलाला पवित्र आत्म्याचं नमुना मानला गेलेला आहे. आमेन. हालेलुया. जेवढे राजांचं अभिषेक करण्यात आला त्यांच्या मस्तकावर तेल ओतण्यात आलं. आमेन. अभिषेक कशाच्या द्वारे केला? त्यांच्या डोक्यावरती, त्यांच्या मस्तकावरती तेल ओतण्यात आलं. आमेन. बन्यामिनाच्या कुळ्यातून आलेल्या शौलाच्या डोक्यावर शमूएलाने तेलाचा खुबी ओतली आणि त्याला अभिषेक दिला. बायबल सांगतं दाविदाच्या डोक्यावरती शिंगामध्ये तेल भरून आणण्यात आलं. शमूएलाने त्याला राजा म्हणून नियुक्त केलं, त्याचा अभिषेक केला. आमेन. या स्त्रिया ज्या होत्या त्या पवित्र आत्म्याचं दर्शक म्हणजे तेल घेऊन त्या ठिकाणी होत्या. तुम्ही दर रविवारी देवाच्या मंदिरामध्ये येता, या ठिकाणी पवित्र आत्म्याचं तेल अभिषेक स्वीकारण्यासाठी येतात. जे प्रमाणात, ज्या प्रमाणात तुम्ही स्वीकारताल त्याच प्रमाणामध्ये तुम्ही शेवटपर्यंत टिकणार आहात. प्रेज द लॉर्ड. किती तेल तुमच्याकडे शिल्लक आहे त्याच्यावरच डिपेंड आहे की तुम्ही त्या राजाच्या स्वागताच्या वेळेस तयार असाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग तेल संपेल आणि तुम्हाला चर्चला जाते, चर्च बंद आहे, स्वर्गारोहण झालंय, पास्टर गेला. हालेलुया. रॅप्चर. तुम्ही मला चर्च मध्ये येऊन बंगल्यामध्ये कुणी दिसत नाही चर्च मध्ये. आज काही चर्च नाही का शेजारच्या मध्ये? प्रभू येऊन गेला रात्री. प्रेज द लॉर्ड. तू रात्री काय केलं होतं? ते संपलं होतं. होली स्पिरिट, तेलाचा अभिषेक तुमच्यावरती करण्यात आला होता. तो लिमिटेड तुम्ही स्वीकारला होता. मला प्रभू मला खूप अभिषेक हवा आहे, मला खूप तेल हवं आहे प्रभू. हालेलुया. पहा, तो राजा ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असाल तुम्ही आत प्रवेश करत जाल. आणि म्हणूनच रोमकराचा 8वा अध्याय 14 वचन लक्षात ठेवा. मला ठाऊक आहे जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना देवाचा पुत्र म्हटलं गेलंय.
योहानाच्या पहिल्या अध्यायात 12व्या वचनामध्ये, परंतु लक्षात ठेवा रोम 8:14 अत्यंत महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. काय लिहिले त्या ठिकाणी? रोम 8:14 मध्ये, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितकेच देवाचे पुत्र. प्रेज द लॉर्ड. योहानाच्या पहिल्या अध्यायात 12व्या वचनामध्ये जितक्यांनी येशूला स्वीकारलं तितक्यांना देवाचा पुत्र म्हणण्यात आलेलं आहे. परंतु जे पुत्र म्हणून स्वीकारले गेलेले ते जर पवित्र आत्म्याने चालत नसतील तर त्या ठिकाणी ते मूर्ख त्या कुमारिकेसारखे होतील आणि राजा येऊन जाईल. आमेन. हालेलुया. आपण त्या शिष्यांसारखे, त्या प्रेषितांसारखे व्हायचं नाही की नंतर घडून गेल्यानंतर म्हणायचं अरे हाच तो राजा होता. आमेन. मग कोंबडा आरवला आणि मग त्या पेत्राला कळलं अरे बापरे येशू ख्रिस्तच प्रभू आहे आणि मी त्याला सोडून पळालो. आमेन. हालेलुया. आपल्याला पेत्रासारखं व्हायचं नाही, नंतर त्याला संधी मिळाली, आताच्या वेळेस संधी मिळणार नाही. आमेन. हालेलुया. म्हणजे त्रासाच्या 7 वर्षामध्ये जर आपण अडकलो तर कोंबडा आरवू दे नाही तर कुत्र भुंकू दे, आपल्याला परत आत घेतलं जाणार. आमेन. हालेलुया. आणि म्हणून येशू म्हणाला त्या 5 स्त्रियांनी विनंती करू नये त्यांना दरवाजाच्या आत. वाचा 25व्या अध्याय. नंतर त्या दुसऱ्याही कुमारिका येऊन म्हणाल्या प्रभूजी प्रभूजी आम्हाला काय करा. प्रभू आमच्यासाठी परत दार उघड. पुढे काय दिलंय? त्याने उत्तर दिले मी तुम्हाला खचित सांगतो. आमेन. हालेलुया. आपली अशी परिस्थिती होऊ नये. आमेन. हालेलुया. प्रभूला म्हणा प्रभू मी आज जर तुला प्रभू म्हणून आज धन्यवादित करत आहे, तुझे जर मी आज होसानाची गीत गातोय तर माझी शेवटपर्यंत हीच स्थिती असू दे, माझं तेल कधी कमी होऊ नको. म्हणा हालेलुया. आपले हात उंच करून म्हणा प्रभू मी शेवटपर्यंत टिकाव म्हणून मला कृपा करू. याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय 12 वचन वाचा. याकोब जेम्स चॅप्टर नंबर 1 verse 12. जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परीक्षेत उतरल्यानंतरच मिळणार आहे. हालेलुया. प्रॉस्परिटीचा मेसेज बरोबर आहे, आरोग्याचा संदेशही बरोबर आहे, मरणातून उठवण्याचा चमत्कार पण बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुष्ठरोग्याचा कुष्ठ निघून गेला हेही खरं आहे, परंतु शेवटपर्यंत टिकण्यासाठी परीक्षेतून उतरून पास होणं ते अधिक महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मिराकल पाहून बदलणारे लोक तुम्ही पाहिले ना. आमेन. मेलेल्या लाजराला येशू ख्रिस्ताने उठवताना जे लोक त्या ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार होते तेच म्हणाले याला धरा आणि वधस्तंभावरती खिळा. आमेन. हालेलुया. काही लोक नंतर मागवून म्हणतात अरे काय चर्चला जायचंय, काय जीवनामध्ये बदल झालेला नाही, काही आशीर्वाद मिळाले नाही, माझा आजार तर तसाच आहे, माझं दुखणं तर तसंच आहे, माझी परिस्थिती तर तशीच आहे. परंतु तू परीक्षेत टिकलाच नाही तर तू धन्य कसा होशील. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक म्हणतात खूप दिवस झाले मी चर्च करतो पण काहीच झालं नाही. आमेन. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुझ्या विश्वासामध्ये किती सामर्थ्य ते महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या 10 स्त्रियांना माहिती होतं ना वर येणार आहे. आमेन. बरोबर आहे ना. त्या 10 कुमारिका तेल घेऊन आल्या होत्या, म्हणजे त्यांच्यामध्ये विश्वास होता, त्या विश्वासाने आल्या होत्या की वर येणार आहे. आमेन. चर्चला येताना आपल्याला माहिती की आपण कुणासाठी या ठिकाणी येतोय. आमेन. हालेलुया. हालेलुया. काही चर्च मध्ये आपण टाइमपास साठी येत नाही किंवा मनोरंजन का खूप चांगला बोलतो पास्टर चला आपण ऐकायचं टाइमपास जोक सांगतो नाही. जर असा येत असाल तर प्लीज येऊ नका. आमेन. या ठिकाणी जर तुम्ही येताय तर तुम्ही येशू ख्रिस्ताला ऐकण्यासाठी येताय. आमेन. हालेलुया. तुम्ही तयारी करण्यासाठी येताय. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण या ठिकाणी कशासाठी येतोय तर आपण या ठिकाणी आपल्या राजाला भेटण्यासाठी येतोय.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अत्यंत दुःखाचे दिवस होते 2020 मध्ये. मी चर्च घेऊ शकत नव्हतो, मला वाईट वाटत होतं. गेल्या वेळेस चर्च मी आज सकाळी उघडून पाहिलं कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट पेज वरती, फेसबुक पेजवर. मी घरात सावळ्या बसून घेऊन संदेश देत होतो. अत्यंत वाईट वाटलं मला, चर्च मध्ये येऊ शकत नव्हतो. परंतु देवाच्या कृपेने आज 25-30 लोकांचं चर्च घेऊन मी कमीत कमी माझ्या मंदिरामध्ये माझ्या राजाची आराधना करू शकतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कदाचित प्रभू उद्या येईल, आज येईल, दुपारी येईल, मला माहिती नाही, परंतु माझी तयारी असणं गरजेचं आहे. हालेलुया. त्या 10 कुमारिकेचं पहा, त्या सगळ्या 10 स्त्रियांमध्ये विश्वास होता. त्या तेल घेऊन आल्या होत्या, परंतु विश्वासाबरोबर त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं संमेलन होणं, ते जमणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्या विश्वासात होत्या. 5 स्त्रियांनी इतक्या पवित्र आत्म्याने भरून राहिल्या की त्या आत प्रवेश करून गेल्या. उरलेल्या 5 साठी दरवाजा बंद करण्यात आला. प्रेज द लॉर्ड. नामधारी ख्रिस्ती होऊन आपल्यासाठी दरवाजा बंद करून घेऊ नका. आमेन, हालेलुया. आता झावळ्याचा रविवार म्हणून चर्चला येण्यासाठी तुम्ही आज आवेशाने चर्चला आलाय. गुड फ्रायडेला चर्चला तुम्ही येता, मॉन्टी थर्सडेला येता, तुम्ही परत रविवारी ईस्टरच्या दिवशी पुनरुत्थान रिझरेक्शन डेच्या दिवशी चर्च मध्ये असाल, क्रिसमसला चर्चला असाल, त्याला महत्व नाही. आमेन, प्रेज द लॉर्ड. तुम्ही दर रविवारी ती तयारी करताय का? दर गुरुवारी, दर बुधवारी तुम्ही प्रभूसाठी तयार होताय का? ते महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, रोमन कॅथलिक चर्च क्रिसमसला आणि रिझरेक्शन डे म्हणजे ईस्टर आणि गुड फ्रायडेच्या दिवशी काय असतं, बाहेरपर्यंत लोकांची गर्दी असते. आणि संडेच्या दिवशी, इतर दिवशी, नॉर्मल संडेच्या दिवशी काय असतं, आतमध्ये लोक बसलेले आहेत, कळत पण नाही चर्च चालू आहे म्हणून. आमेन. आणि जेवढे असतात त्यांच्या पण सायकलला पिशवी लावलेली असते, मटणाचं दुकान बंद होईल. हालेलुया. चर्च सुटलं की पहिले कुठं, बाबा संपायला नको. हालेलुया. तर आपण नामधारी ख्रिस्ती नाही, त्या 10 मूर्ख स्त्रियांसारखे होणार नाही, त्या 10 कुमारिकेसारखं होणार नाही. आपण आत प्रवेश करून जाणार आहे. जे स्वागत आज होसाना होसाना म्हणून तुम्ही प्रभूचं करता, ज्यावेळेस त्याचं येणं होणार आहे, तुम्ही तयार असणार आहे. मला मी तयार असणार आहे प्रभू, मला पवित्र आत्म्याने भर. आपण आपल्या जागेवर उभा राहू, त्याची आराधना करूया. राजा होगा, राजा
anointing. Pray for your oil. आज तुमच्या तेलासाठी अभिषेकासाठी यावेळेस आपल्या हात उंच करून प्रार्थना करा. कोणीच बरोबर येणार नाही. तुमचा मुलगा तुमच्या बरोबर नसणार आहे, तुमचा नवरा तुमच्या बरोबर नसणार आहे, तुमची पत्नी तुमच्या बरोबर नसणार आहे. तुमचा पवित्र आत्माच फक्त तुम्हाला आत पोहोचू शकतो. आणि म्हणून हात उंच करून म्हणा, प्रभू मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. Lord, fill me with your anointing, oh Jesus. Anoint me, Lord. Anoint me, oh God. Oh, Rabba Shandara Bariyala Rabba. यावेळेस प्रार्थना करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी आज आपण यावेळेस चर्च मध्ये प्रभूला प्रार्थना करूया की पवित्र आत्म्याची लाट या ठिकाणी येऊ दे. कुणालाही ते तेल कमी पडणार नाही आणि कुणी त्या 10 कुमारी मधल्या 5 कुमारी मूर्ख म्हणून ठरणार नाही. तुम्ही त्या 5 कुमारिकांसारख्या शहाण्या ठराल आणि ख्रिस्ताबरोबर तुम्ही राज्य करण्यासाठी याल. ओ रबा शांतारा बारिया रबा, ओ रहाता लमा शाकेरिया रबा, रेबांदा लमा. ओपन युअर माउथ अँड प्रे फॉर अनॉइंटिंग. प्रत्येक जण यावेळेस अभिषेकासाठी प्रार्थना करेल. अभिषेकासाठी प्रार्थना करेल. रबांदा लमा शाकेरिया रबा, हीरा मातांदा लमा सांतोरा लमा शाकेरिया रबा, रबांदे कारा शांतारा बारिया रबा, रीमांदे कारा शांतारा बारिया रबा. प्रत्येक जण यावेळेस स्वतःसाठी प्रार्थना करणार आहे. हालेलुया. आपल्या हात उंच करून स्वतःचा अभिषेक वाढवण्यासाठी प्रार्थना करा. ते तेल भरून घ्या प्रियांनो. प्रभूचं मर्म समजून घ्या. अभिषेक स्वीकारा. Receive anointing in this moment. पवित्र आत्म्याचा अभिषेक स्वीकारा. पवित्र आत्म्याचा अभिषेक स्वीकारा. Receive Holy Spirit, mighty power of the Holy Spirit. Hallelujah. Receive fire. प्रभूचा अग्नी पवित्र आत्म्याचा अभिषेक स्वीकारा. निवांता शांते रेबेरी आलाराबा, रेबांदो सामानी आंते रेबेरी आलाराबा, शांताराबानी आलाराबा, रामांदे सेकोनी आलाराबानी आलाराबा, रेबांदे शेकेरी आंते रेबेरी आलाराबा, ओ निवांता सांते रेबेरी आलाराबा. Receive anointing. Receive anointing. Holy Kalabasha Pereya Alaba. Receive power of the Holy Spirit. Holy Kalabasha Pereya Alaba. Oh Ramada Seperia Alaba, Seperia Alaba. Rekalabasha Pereya Alaba. Those abhishek तुमच्या बरोबर. Receive anointing. Rekalabasha Pereya Alaba. Ribando Seperia Pereya Alaba. Ramada Ramasha Pereya Alaba. Receive anointing. Receive anointing. Receive anointing. Oh, receive
करना प्रभु, पवित्र आत्मा से भरना प्रभु। अपने हाथों को उठा कर ये गीत गाकर प्रभु से कहे, पवित्र आत्मा से मुझे भर दे पिता। प्रभु पवित्र आत्मा से भरना प्रभु, अभिषेक करना प्रभु, पवित्र आत्मा से भरना प्रभु, अभिषेक करना, अभिषेक करना प्रभु। Anoint me, O God. तुझ्या ताज्या तेलाचा अभिषेक माझ्यावर कर देवा. माझ्या मस्तकाला तू तेल लाव देवा. Oh Jesus, oh Ramana Sheke, oh Ridala Sheke Makaraba, oh Riana somebody receiving the anointing of Holy Spirit. कोणीतरी या सान्य भाषेचं दान स्वीकार कर. आजचा दिवस तुमचा अभिषेकाचा दिवस आहे प्रियानो. ओ तुम्ही पवित्र आत्म्याने भरून जाणार आहात. रिखाला माशेके रियाता ओपन युअर माउथ अँड स्पीक इन अननोन टंग्स. आपलं मुख उघडून अन्य भाषेमध्ये बोलण्यास सुरुवात करा प्रियानो. तुमचा आवाज वाढू दे. राखाला माशेके राबाखाला मासांदोला मारियाला राबा. ओरो रिखाला माशेके रियाता राबारियाला राबा. ओरा बाबा मारियाला प्रभु, पवित्र आत्मा से भरना प्रभु, अभिषेक करना प्रभु, पवित्र आत्मा से भरना प्रभु, अभिषेक करना प्रभु, तेरे सामर्थ्य से भरना प्रभु, मेरा अभिषेक करना प्रभु, पवित्र आत्मा से भरना प्रभु, अभिषेक करना प्रभु, अभिषेक. Yes, open your mouth. Say, Lord, fill me with your anointing. Sharabha Jebediyanaba, अभिषेक करना प्रभु, तेरे सामर्थ्य से भरना प्रभु, अभिषेक करना प्रभु, करना पवित्र आत्मा से, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा से भरना प्रभु, तेरे सामर्थ्य से भरना प्रभु, अभिषेक करना प्रभु. हम गाए हो सारा
आपले हात उंच करून त्याला म्हणा, प्रिया प्रियानो, यावेळेस त्याला म्हणा, पवित्र आत्म्याने मला भर दे बाबा. मी आज या ठिकाणी ते तेल घेऊन जाणार आहे प्रभू. शाला बाते से किया तड़ा बलिया बाबा. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. तो राजा तुम्हाला स्पर्श करतोय. तो अभिषेक तुमच्यावरती स्वतः त्याचा हात ठेवून करतो. अनेक लोक आज त्याच्या अभिषेकाचा अनुभव घेतील. कुणीतरी त्याचा प्रकाश पाहत आहे. प्रभूचा प्रकाश आज तुमच्या डोळ्यावरती तुम्ही पाहणार आहात. तो राजा राणीच्या शिखरावरती बसून तो त्याच्या वैभवाने येताना तुम्ही पाहताय. तो प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, तो एकदा गाडीच्या शिखरावर बसून आलेला. परंतु प्रकटीकरण 11 अध्याय पवित्र शास्त्र सांगतो तो घोड्यावर बसून येणार आहे. आणि म्हणून त्याचा आदर करा प्रियानो. प्रभू मला तुझ्या आत्म्याने भर दे बाबा. अभिषेक से भरना प्रभु, तेरे सामर्थ्य से भरना से भरना. किती लोक त्याचा अनुभव घेतात. किती लोक पवित्र आत्म्याचा अनुभव घेतात की तो तुमची सेवा करतो. तुमचा दिवा जरी विजत आला होता, आज पुन्हा तेल मिळालेला, Oh yes Lord. पुन्हा अभिषेक मिळालेला, धन्यवाद. पुन्हा आवेश निर्माण झाला. Yes Lord. पुन्हा प्रार्थना तुमच्यावर होईल. Oh प्रभु. ओ अभिषेक करना प्रभु, पवित्र आत्मा से भरना तेरे सामर्थ्य से भरना प्रभु. से भरना. आपले हात उचलून त्याला म्हणा धन्यवाद. धन्यवाद. आज मला आशीर्वादित मला केला. आशीर्वादित केलं. ज्यावेळेस तू येशील मी तयार हवा आहे. माझी तयारी झालेली असावी. माझं तेल माझ्याकडे असावं. तेल आहे माझ्याकडे. आणि माझ्यावर कृपा कर. हालेलुया. धन्यवाद. प्रभू आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. Yes. त्यांच्या सर्व समस्या तुला ठाऊक आहे. होय प्रभू. त्यांच्या प्रार्थना तू ऐकलेल्या आहेत. त्यांचं दुःख आनंदात Yes, बदल. Lord. जे खर्चात आहेत ते समृद्ध होऊ दे. जे आजारात आहेत ते बरे होऊ दे. होय प्रभू. जे बंधनात आहेत ते मुक्त होऊ दे. होय माझे. आणि तुझ्यावरचा विश्वास अधिक प्रभू होय. त्यांचा वाढवू दे. आलेल्या प्रत्येकाला तुझ्या हातात सोपव. आजची मीटिंग आशीर्वादित केलीस बाबा. तुझ्या नावात येशूच्या नावात आमेन. Amen. से आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. बसूया देवाच्या उपस्थितीमध्ये. सूचना तोडतील ज्याला साक्ष द्यायची ते उजव्या बाजूला थांबू शकतात. साक्ष द्यायची असेल तर गुरुवारी संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत चर्च असणार आहे. मोठी गुरुवार प्रभुभोजन त्या दिवशी दिलं जाईल. ज्यांची इच्छा आहे प्रभुभोजन घ्यायची ते लोक गुरुवारी संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत या ठिकाणी येऊ शकतात. जर मिनवाई 2 तारखेला काही निर्णय गव्हर्नमेंटने घेतले तर त्याच्याप्रमाणे SMS द्वारे चर्च तुमच्यासाठी निरोप देईल की चर्च आहे किंवा नाही. तसंच गुड फ्रायडेच्या दिवशी 12 ते 3 या ठिकाणी मी चर्च घेणार आहे. उपवासामध्ये प्रार्थनेमध्ये या ठिकाणी वचनातून ती सभा चालवली जाईल.
12 ते 3 वाजेपर्यंत गुड फ्रायडे. ईस्टरची सभा जशी आजची सभा बरोबर 11:30 वाजता सुरू झाली तशीच होईल. जर तुम्ही लवकर आला तरच तुम्हाला आत घेण्यात येईल, अन्यथा तुम्ही तेल नसल्यामुळं प्रेज द लॉर्ड. तेल म्हणजे पवित्र आत्मा. आमेन. तुमच्यामध्ये आमेश येतो, तुम्ही 9:30 ला येता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणते पास्टर, बस नाही मिळाली, पवित्र आत्मा आहे ना. प्रेज द लॉर्ड. डोंट वरी, प्रभू आपल्या सगळ्यांना आत घेणार. आमेन. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, गुरुवारी संध्याकाळी 7:30 ते 9:30, बुधवार शुक्रवारी सकाळची आरोग्याची सभा, शनिवारची ऑनलाईनच असणार आहे, मी इथंच असणार आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता यायचं असेल तर. परत रविवारी परत सकाळची जी सभा आहे रिझरेक्शन डे पुनरुत्थानाच्या दिवसाची, ती सकाळी 11:30 ते 2 वाजेपर्यंत असणार. प्रेज द लॉर्ड. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूची करतो. आजची मीटिंग इतकेच करत आहे की माझं नाव श्रीराम प्रीत आहे. माझी मुलीचा मुलगा काल 2 दिवसापूर्वी त्याला तापामध्ये सर्दी वगैरे झाल्यासारखं जाणवलं. डॉक्टरांकडे गेल्यावर थोडंसं लक्षणं आढळलेली आहे. तरी ज्यावेळेस रात्री मला सांगितलं तुम्ही अशा असं झालेलं आहे, त्यावेळेस हा माझा मुलगा त्याने सांगितलं तुम्ही आपण नकोस, तू स्तोत्रसंहिता आणि कुठे स्तोत्रसंहिता सांगितलं तुम्ही वाच, तेव्हा आपल्या त्या वचनातून बोलणार आहे, निर्णय देणार आहे आणि त्या वचनामध्ये स्थिर राहा. आणि विशेष गोष्ट आम्हाला खूप टेन्शन होतं की ह्या मुलाला कळल्यानंतर हा मुलगा काय करेल, याच्या मला परिणाम होईल की काय. परंतु असं थोड्या वेळाने ऐकण्यात आलं की तोच म्हणजे आज माझ्या बाबतीत दाखलेला आहे. तो म्हणाला की तुम्ही असं जर काही असेल ना तर काही काळजी करायचं कारण नाही. आपल्या घरात आणखी पण लहान लहान लेकरं आहेत, त्यांना आपण सावध राहायला सांगूया. म्हणजे थोडक्यात मला इतका समाधान वाटतं की परमेश्वराने त्या बालकाचं मन तयार केलं. जर काय असं असेल जरी आहे तरी घाबरू नका. म्हणजे देवाची माझी तयारी केली. जरी मला टेन्शन आलेलं होतं की हा काय करेल, चल म्हणजे हा काय सहन करू शकतो का नाही, ते ऐकल्यानंतर देवाच्या मला मान महिमा गौरव देते की त्याला जोरात टाळ्या वाजवा. चाललेला आहे. साहेब पालक साहेबांनी अवघी मंडळी स्वराज हा माझा नातू आहे, त्याचं नाव आहे, त्याच्या नावासाठी हात उंच करून परमेश्वराकडे प्रार्थना करावी आणि जे काही असेल येशूच्या नावात सगळं निघून त्याला आरोग्य लावावं. म्हणून मी आज पालक साहेबांना आणि मंडळीला माझं नातू स्वराज केल्यासाठी रिक्वेस्ट करत आहे की परमेश्वर तुमच्याकडे प्रार्थना. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. खरोखर प्रभू खूप छान आहे आणि स्तोत्रसंहिता 91 प्रमाणेच त्यांनी सगळ्यांवर प्रेम करतो, दया करतो आणि आपलं संरक्षण करतो. काल ना माझ्या भावाच्या मुलाचं लग्न आहे 2 मेला, म्हणून आम्ही काल 4-5 फॅमिली मिळून तुळशीला चाललो होतो आणि सगळेजण कारमध्ये आले आणि आमच्याकडे नसल्यामुळं मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी सिवना, आम्ही 3 जण 2 व्हीलरवर चाललो होतो. आणि दुकान जे बस्ता बांधायचं दुकान अवघं 6 मिनिटावर आलं आणि त्या पुलावर आमचा इतका डेंजर ऍक्सिडेंट झाला की आम्ही व्यवस्थित चालत होतो, पण समोरचा माणूस येऊन मध्येच गाडी घातली आणि आमच्या पुढच्या चाकाला त्यांनी डॅश दिली. पण आमची गाडी स्तंभासारखी जागेवर उभी. आम्हाला इतकंच म्हणजे आम्ही हल्लो गाडीवर, पण आम्ही पडलो नाही ना खर्चटला. आम्हाला मॅपप्रमाणे चाललो होतो आम्ही. माझ्या हातात मोबाईल होता माझ्या मुलाचा आणि मला भीती वाटत होती जर आता त्या मोबाईलला काही झालं तर परत मला त्याला घेऊन द्यावं लागेल आणि त्या मोबाईलला देखील काही झालं नाही. आणि जर आम्ही पडलो असतो खाली तर डायरेक्ट त्या पुलावर खाली गेलो असतो, म्हणजे खालच्या खोलीमध्ये गेलो असतो त्या दरीमध्ये. आणि माझी मुलगी ती लहान 8 वर्षाची ती होती. माझा मुलगा आणि तो ना गाडी खूप डेंजर चालतो, त्याच्या गाडीवर बसायचं म्हटलं की भीती वाटते आणि तो काय सकाळी तोच नेमका मला मिळाला. त्याच्यामुळे मी प्रेयर करत होते आणि सकाळी निघताना आम्ही प्रार्थना केली, दौडवाल्यांनी केली, कोंडवाल्यांनी केली आणि त्याचं उत्तर देवाने आम्हाला त्या क्षणाला तिथं दिलं. आमचं संरक्षण केलं आणि देवाने आम्हाला खूप वाचवलं. आणि त्या जो माणूस येऊन ढॅस देऊन गेला तो रस्त्याची गाडी इथून इतक्या लांब गेली, तो लोटपोट झाला, त्याच्या गुडघ्याला मार लागला, त्याला उभा राहता येत नव्हतं, त्याला 4 चौघांनी उभा केलं, चालता येत नव्हतं. आणि आमची बाजू घेऊन त्याला लोक बोलायला मारायला लागले. त्यावेळेस आम्ही सांगितलं आम्हाला काहीच झालेलं नाहीये, आम्ही चांगले, त्याला काय करू नका, त्याला पाणी द्या, त्याला बसवा आणि त्यांची गाडी त्यांना व्यवस्थित देवाने सुरक्षित ठेवलं.
आलो, माझी आई होती, मी होते आणि आम्ही हिलिंग प्रेयरला आलो असताना आम्ही तिच्यासाठी प्रार्थना करतो. आणि त्यावेळेस बाळासाहेबांनी काय सांगितलं माहिती नाही की तुमच्या कुटुंबात जर कुणी आजारी असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टर प्रार्थना करत असताना आम्ही तिचं नाव घेऊन आम्ही आमच्या मनावरती तिच्यासाठी खूप प्रार्थना करत होतो की प्रभू आता तिचे की आम्ही तिचं टेस्ट केली, तुझी इच्छा काय की तिची टेस्ट पॉझिटिव्ह येणार तर निगेटिव्ह होणार. आम्ही खूप प्रार्थना करत होतो आणि त्याचा रिपोर्ट आम्हाला सोमवारी मिळणार होता. पण प्रभूची दया अशी की आमच्या शेजारच्या त्या हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आम्हाला रविवारीच त्याचा रिपोर्ट आला की तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. आणि तसं झालं आणि पुन्हा काय झालं की तिला त्रास तर होत होता. मग आम्ही काय केलं, सोमवारी तिला आहे ना परत हॉस्पिटल नेलं. पण हॉस्पिटलला इतके ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल खूप म्हणजे वेळ लावतात. म्हणून आम्ही काय विचार केला की तिला आपण प्रायव्हेट हॉस्पिटल, तर तिचं जहांगीरला ऑलरेडी तिची शुगरची टेस्ट म्हणजे डॉक्टर आहे म्हणून आम्ही काय केलं, सोमवारी निर्णय घेतला की आपण तिला जहांगीरला घेऊन जाऊ. आणि जहांगीरला नेलं, डॉक्टरनं फोन केला, डॉक्टर म्हटले घेऊन या तुम्ही तिला, आपण येतो. आणि जहांगीरला गेल्यानंतर पण डॉक्टरने तेच सांगितलं की तिला कोविडचंच आहे म्हणे आणि तिचे लक्षणं सगळे कोविड म्हणे. आम्ही खूप आले तर ती इतकी त्रास आहे तर ती इतकी रडत होती की काय करायचं म्हणून आम्ही मग शेवटी डॉक्टर म्हणे तिला ऍडमिट करा. ठीक आहे म्हणलं ऍडमिट करण्यासाठी. आणि तिला इतकं कफ होता की तिला म्हणजे सहन होत होतं की तिच्या पूर्ण बरगड्या वगैरे सगळं दुखायला लागल्या होत्या. इतकी ती रडत होती की माझं सगळं दुखतंय आणि मला सहन होतं. मग तिला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरने परत सांगितलं की कोविडची टेस्ट करा. पुन्हा तिची कोविडची टेस्ट त्यांनी केली, सगळे टेस्ट केली आणि मी तिच्याकडे बसलेली होते. ती मला म्हटली की काय करायचं जर कोविडचं जर आलं, आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला आलो आणि त्याचं 10-15 लाख रुपये गेली, काय करायचं. म्हटलं तू काळजी नको करू, प्रभू महान त्याची जी इच्छा असेल त्याच्या इच्छेप्रमाणे. जर टेस्ट जरी पॉझिटिव्ह आली तर पैशाचं कसं हे करायचं ते प्रभू बघून गेली. म्हटलं तू काळजी करू नकोस, तू फक्त आराम कर म्हटलं. आता तिला असं म्हटलं आणि ते सगळं संध्याकाळी पुन्हा रिपोर्ट आला. पुन्हा त्या रिपोर्टमध्ये निगेटिव्ह केस पुन्हा निगेटिव्ह आली. धन्यवाद देते आणि मी पास्टरचे खूप आभार मानते की मला पास्टरने केलेल्या 8-9 महिन्यामध्ये मला इतकं प्रार्थनेत आणलं आणि माझ्यामध्ये इतकं धैर्य निर्माण केलं. मी कधी हॉस्पिटलमध्ये जाऊन अशी कोणत्या पेशंटकडे माझ्या घरात असून बाहेर नसून मी बसत नाही. पण मला एवढी ट्रेनिंग आता आली की मी तिच्याबरोबर गेले 2-3 दिवस सकाळपासून तर दुपारपर्यंत तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये बसायची. मी खरंच आभार मानते की मला पास्टरांनी खूप प्रार्थनेत आणलं. Praise the Lord. Hallelujah. बोलो येशू मसीह की जय. उभा राहूया सगळेजण यावेळेस. Praise the Lord. आम्ही किती लोक इच्छा आहे अजून प्रभूची स्तुती करण्यासाठी. आपल्या हातामध्ये सगळेजण जावळे घेतील. हालेलुया. हालेलुया. आम्हाला माहिती नव्हतं जावळ्याचं महत्व काय. रोमन कॅथोलिक असताना आम्ही काय करायचो, याचा क्रॉस करायचो आणि दरवाजावर लावायचो. हालेलुया. आम्हाला असं वाटायचं की ते क्रॉस लावणं घरावरती म्हणजे लोकांना कळेल की बाबा हे लोक ख्रिस्ती आहेत. पण आता समजतंय त्या जावळ्या कशासाठी त्या ठिकाणी त्यांनी घेतल्या होत्या आणि आज आपण कोण आहोत त्याचा आत्मा आपल्याला देण्यात आपण देवाचे लेखक आहोत. आमेन. आमेन. हालेलुया. 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 धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. येशूला. धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभूला धन्यवाद
हालेलुया हो जय जयकार जय जयकार हो जय जयकार जय जयकार हो हमारा राजा राजा हो हमारा राजा राजा प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो होसाना होसाना प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो आपल्यामध्ये एल्डर ते यावेळेस प्रार्थना करतील दानार्पणासाठी आणि त्यानंतर मी शेवटचं अभिवचन देईल त्यामुळे कोणी मी जागा सोडू नये प्रार्थना करूया थँक्यू येस सगळेजण आपले हात उंच करतील परमेश्वराचं प्रेम येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा बरोबर आणि तुमच्या आप्तजनाबरोबर आत्तापासून सर्व काळ असो देवाची लेकरं जोरात ओरडतील आमेन आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया पवित्र आत्म्याने भरून आपण यावेळेस हा पूर्ण आठवडा प्रभूच्या राज्यामध्ये आशीर्वादित राहणार प्रेज द लॉर्ड तर प्रार्थनेत राहा की कुठल्या प्रकारे लॉकडाऊन होऊ नये आणि आपण हा होली वीक अत्यंत आशीर्वादित असा साजरा करावा प्रेज द लॉर्ड गॉड ब्लेस यू या ठिकाणी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी म्हणजे 4 दिवस सभा असणार आहे देव तुम्हाला आशीर्वादित करो गॉड ब्लेस यू